आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या घरातल्या समद्यांनी तुला बाहेर काढायचा प्रयत्न केला तेव्हा म्या तुला साथ दिली, तुझ्या पाठीशी उभं राहिले. आजवर फक्त एकदा तुझ्याशी बोलणं तोडलं, ते बी घरातल्या समद्यांनी तुला चोर ठरवलं म्हणून नाही, तू माझ्या सुंदरला थप्पड मारली म्हणून. पण मॅडम माझा तुमच्यावर अजिबात राग नाहीये. पण माझा हाय. आज सुंदरची जी हालत आहे ती तुझ्यामुळे. तो संन्यासी झाला याला बी तूच कारण आहे. हे कळतंय का तुला? मॅडम मला माहितीये आता छोटे मालक जे काही वागतायत ते फक्त आणि फक्त माझ्याशी लग्न करण्यासाठी. पण एक आई म्हणून मुलासाठी होणारी ओढाताण, त्यांना होणारा त्रास, ह्या सगळ्याचा तुम्हाला त्रास होतोय हे मला कळतंय आणि जे अगदीच स्वाभाविक आहे. पण मॅडम छोट्या मालकांनी माझ्याशी लग्न करण्याची खुणगाड बांधलीये ही त्यांनीच बांधलीये. आणि मॅडम लग्न हे एकतर्फी नसतं. मला अगदी मान्य आहे छोटे मालक खूप चांगलेत, ते माणूस म्हणूनही खूप चांगलेत. पण असं घाईघाईत लग्न नाही लावतायत ना मॅडम. जोर जबरदस्तीने लग्न लावलं जरी ना तरी ते नवरा बायको म्हणून एकमेकांमध्ये सुंदर नातं कधीच नाही तयार करू शकत. हे बघ, आम्ही तुझ्यासाठी काही केलंय या उपकाराच्या वजाखाली तू निर्णय घ्यावा हे आम्हाला बी नाही पटणार. पर एक आई म्हणून मी जेव्हा विचार करते तेव्हा मला एवढंच वाटतं की माझा सुंदर बरा व्हावा. मॅडम तुला पटवून नाही देता येते मला, पर मला माझा सुंदर परत हवाय आणि हे फक्त तू करू शकते. तुझ्याकडे दोन पर्याय आहेत. सुंदरला बदल नाहीतर त्याच्या संग लगीन कर. आणि हे जर केलं नाहीस तर मी आज जिवंत राहणार नाही. तू जाऊ शकतेस. बारक्या हे काय आहे? हे फुकणी फुकणी म्हणतात त्याला. कफनी म्हणायचंय का तुला? हा तेच ते. इथे कशाला आणलीस? हे गुरुदेवांचा स्वयंपाक होय. अशी मारेन ना. कफनीला कपानी म्हणतोस? पोशाखाला स्वयंपाक काय म्हणतोस? काय ते ठरव आधीनी. कशाशी काय खातात ते माहिती नसायचं आणि मग तेच करायला जायचं. कशाला चिडते उगाच माझी काय चूक? बस जरा. या तुझ्या अशाच वागण्याने ना छोटे मालक बिघडलेत. चिड तुम्ही चिड. आता रडतोयस कशाला? छोटे मालक कुठे ते सांग पटकन. अयो ही अक्षरा इकडं काय करायली या? बारक्यावर जाळ काढती. माझी पण उजळणी होणार वाटतं. अरे बोल पटकन. माहित नाही. अरे देवा, ही तरी इकडेच यायला लागली. आता काय करायचं?
तुमचं हे नाटक? आमचं ध्यान कोणी तोडलं? कोण आहे तिकडे? बारक्या शेठ? तुम्ही हे सगळं मला त्रास द्यायला करताय ना? तुम्ही इथं? हे बघा, या खोलीमध्ये बाईला जागा नाही. बारक्या शेठ, यांना इथून जायला सांगा. बास झाला आता. हे सोंग आत्ताच्या आत्ता उतरवायचं, नाहीतर मी काय करीन ना माझं मला माहित नाही. हे बघा, तुम्ही आम्हाला असं धमकावू शकत नाही. आणि तसं बी आम्ही राग, रुसवा, प्रेम याच्या पलीकडे गेलो आहे. जेव्हा आम्ही लगीन करा असं तुम्हासनी म्हटलं, तेव्हा तुम्ही नकार दिला. तो तुमचा अधिकार होता. आता आम्ही संन्यास घ्यायचं म्हणलं तर तो आमचा अधिकार आहे. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहा, आम्ही आमच्या मतांवर ठाम राहतो. या तुम्ही. छोटे मालक, तुम्ही मला जायला सांगताय आणि तुमच्या ह्या निर्णयांनी तिकडे मॅडम मला दोष द्यायला लागल्या. हे जे काही तुम्ही करता ना त्याला फक्त मी कारणीभूत आहे असं सगळे म्हणतात. ते काही नाही. आत्ताच्या आत्ता चुपचाप हे कपडे बदलायचे आणि मी ठीक सांगते. आहे, होऊ द्या तुमच्या मनासार. आम्ही सुंदराचार्य सौताला जुन्या सुंदर मध्ये बदलायला तयार आहोत. पर एका अटी, आम्ही जर तुमच्या मनासारखं वागलो तर तुम्ही बी आमच्या मनासारखं वागायचं. काय म्हणायचं तुम्हाला? आमच्या संग लगीन करा. हे समज लगेच सोडतो. ते शक्य नाही. ठीक आहे, मग आम्हासनी देखील संन्यास घेण्यापासून कोणी बी रोखू शकत नाही.